वहिनी 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 साप 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 अयो कुठे त्या पायपा पैसे तेव्हा तेव्हा अरे कुठे पण पायपात 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 अयो हे मारत रे तू मी उड्या मारू अरे मग त्याचं जसं ना मला तो नंतरून त्या भला मोठा साप येतो वहिनी मी नाही मारणार मग काहीतरी करणार आहे नुसतं बोलतो काय त्याला मग काय करू मी कोणाला तरी बोलून जाय ना अरे बोलव ना कोणाला तरी हा बोलतो बोल अयो आता रे अरे भया हे बी गेलं काय चालू नाही निवांत आज अरे निवांत बसू नको तो काय करू आलं मामाकडे जायला आणि त्यांनी काढले ते जात. अरे भाऊ त्यांचा आठवड्यातला एक वार ठरलेला असतो. तुम्हाला सांग टाके नाही टाकले तर कसं काय होईल. ताप 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 आला तुला. अरे गा रे तू मला नाही ताप डेपुटील ताप आला का. अहो नाही ताप ताप अरे लागली त्याची श्याम्या बोबड ताप 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 साप म्हणा तुला. ताप ताप अरे साप म्हणणार हा तेच तेच याचा काय तोंडात साप घुसला काय याला ताप म्हणता येईना. ताप ताप करतोय. कुठे निघालाय तुझा वहिनी धरी कोणाच्या तुझा वहिनी धरी काय बोलतो ते कळा ना कोणाच्या घरी. सुगंधाने म्हणजे दरी सुगंधाच्या घरी ताप होय लय मोठा अवघडे भाऊ आता. मग काय करायचं आता धरायला कोण कोण आम्ही लागलं काय तुला. आम्ही काय सर्प मित्र आहे काय धरायला. भाऊ सापले डेंजर असते. चावला उलटला फिरायला तर काय आमच्या जीवाची घेतो काय नको तिला काय रे भाऊ का उपकार आहे काय याचा. हे उपकार फिपकार तिला काय दुसरं बघ कोणी असलं तर भाऊ गावात आम्हाला नको सांगू. जा दुसरं बघ तिकडे सांगतो सापाला आणला मी पण म्हणलं गेला श्याम्या कुठं याडा बेडा झाला काय तू. साप येड्या कसा आहे काय माहितीये का आपल्याला. एक ते दिवस मना असे पडले तर अरे इथं ते टाइमपास करू ना चल ना मट घेऊ म्हणतो का. बरं ना ना आलो आम्ही जाऊन बरं का. हा कुठं गेला असं बाई आता यायचं ना ते या पाईपातून पचकम बाहेर. सुगंधा जाले त्यो पण मला पाहायला काय टोचलं मग गाडी. अहो जालू भाऊजी एका दिवशी मला अटॅक येईन तुमच्या मस्तीनी. हो लय मोठा चाप आहे. साप करू साप या इकडे घुसलं मध्ये. होय कुठे 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 धडकीत भरली. जेवढा मोठा साप आहे घोडे. अयो अयो तरी म्हणलं मी आवाज काय येतोय फुसफुस. हो ऐका ना. हो ते सापाला मारण तुम्ही. मला भीती वाटते मी एकटीच असते घरी. मारायचं काय सोपं आहे का सुगंधा. ते साप पकडणारे असतात त्यांना बोलवा ना. कोण सर्प मित्र. अरे ते गेले सगळे फिरायला. अयो माझा होता मला घरात घुसल ना. कस काय घुसल आपण दोघं बसू ना. हा राखण मग बघा तू कुठं जातो ते. आणि मला भीती वाटते हो आता. त्याला बोळा करावा लागेल राखेलचा. मग राखेलचा बोळा केला ना राखेलचा वास त्याच्या नाकात शिरला का मग तो पळून जात असतो श्याम्या. होय आम्ही आता ऐकलं होतं त्याचे तोंड पडले की डोळे आंधळे होतो ते मग हे होतो. येडा का खुळा जर पीस साळा ना भाऊ त्याच फडी केवढी एवढी फडी श्यामी एवढी. तुम्ही मला घाबरून देताय का साप पकडायला सोडून. हे बाबा आईला पण सकाळपासून काही खाल्लं बी नाही राव. आव संत पाहिजे ना साप धरायला. तुम्हाला मी चहा करू का. चहा कशाला पोहे कर ना. पोहे करू चहा नुसता चहा पोहे करतो. हा चालन करते. अहो पण तेवढं ऐका ना ते सापाकडे लक्ष डोळ्यात तू तेल घालून वाद घालून लक्ष ठेवतो. पुढे जाऊ देत नाही त्याला. एवढा मोठा आहे म्हणला. केवढा एवढा असं तू कोण. अरे येडा का खोडा तू श्याम्या कशाचा काय सापीत काय नाही. होय तुला आहे ना काय डावीच खेळता येत नाहीत राव श्याम्या. म्हणजे अरे मोक्कार भिडून द्यायची मस्त पैकी इथं बसायचं धंदा करायचा. सांगतो आपण बरोबर गंमत करू. टेन्शन घेऊ नको. मी सांगेन तसं फक्त करायचं आता. कळलं का तुला. आले 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 लक्ष ठेवा झालं व्यवस्थित. काय झालं पाठी होती का. मला वाटलं सापच दंश मारला माझ्या हाताला. अहो पाय पडला माझा. अहो शामराव नुसता पाय पडला तर तुम्ही एवढं घाबरले की साप बघून मला किती भीती वाटत असेल. सांगा बरं कसं होईल शामराव माझं. आम्ही आहेत ना पारा करून आपण इथं. मी सांगायला आलो होते चहा शिजव हे उकळायला ठेवलं आणि पोहे भिजू घातले. साप दिसला का. नाही ना पाहतो आम्ही. बाहेर नाही आला अजून. तू आम्ही पाहतो.
या ठेवणी करू नको. काय? खरंच साप गेलेला आहे. सुगंधाने पाहिला, टिकेने पाहिला म्हणून तर आपल्याला सांगायला आलता तो. घोळ घालू नको काही, आपल्याला सावध राहावं लागेल याड्या. हो शामराव, हा हो तुम्हाला एवढा घाम का बरं फुटला? आता घाम काय सांगू तुला. तुम्ही एवढं घाबरल्यानंतर मग माझं काय होईल सांगा बरं. नाही सावध राहावं लागेल. तुझ्या आले एक काम कर. काय? तू आहे ना आपले डेप्युटी आहेत ना, त्यांच्याकडे जो साप धरायचा चिमटा असतो ना, असा तो काहीतरी त्याला काय म्हणते ती स्टिक काहीतरी स्टिंग. हा ती घेऊन ये तू. नाही म्हणत त्याला, स्टिक म्हणतात साप पकडायला. काय असं ते चिमटा म्हण बाबा, डेप्युटीला कळलं पटक्यान. त्यांच्याकडे आहे का? त्यांच्याकडे आहे, तर त्यांच्याकडे तू घेऊन ये. तर मी आहे ना काठी घेऊन उभा राहतो मी इथं. लगेच आणतो. लवकर आण. मी ते पोहायचं त्याचं पाहते. मला सोबत बरं चहा पोहायचं बघतो. हा बघते, लक्ष ठेवा सापावर. हा मी ठेवतो ना. काय जालिंदर चालेल काय म्हणतो? काय नाही, आलतो तुमच्याकडे. नाही माझ्याकडे आलायस तू, काय दुसरीकडे नाही गेला? काय काम काढलंय सकाळ सकाळ? काय नाही डेपुटी, ते तुमच्याकडं स्टिंग होती ना. स्टिंग? हा अरे घरी कुठं स्टिंग असते, त्याची श्याम्या जो कोणा स्टिंग आहे, तुला चहा प्यायचं म्हण ना. अहो ती नाही व मग तुम्ही तर साधारण का मला चाष्ट वारीत नेता राव. कोणची स्टिंग मला सांग, काय स्टिंग? अहो ती नाही, ते हे पकडायची, साप पकडायची स्टिंग. अरे स्टिक म्हण ना त्याला, चिमटा म्हण ना. साप पकडायचा स्टिक म्हणतात का? त्याचं काय झालं? तुझ्या घरात साप निघला काय? कुणाच्या? माझ्या नाही. मग ही आपली सुगंधा नाही का? आपली सुगंधा म्हणजे सुगंधा तिच्या तिथं निघलाय किरकोळ निघलं. जाऊ दे, जाईन त्याला 12 वाटा. केवढं की? एवढे म्हणजे भलं मोठं दांड काही पाहिलं. पण झालंय मी आहे ना, तो चिमटा उंदराला दिलाय. उंदऱ्याला? अरे उंदरवाडीला दिलाय सरपंच तिथली. हा उंदीरवाडीला म्हणा ना. मग उंदऱ्याला काय म्हणतात? चांगल्या गावाचं नाव उंदरच आहे. झाल्या त्याला उंदरवाडी म्हणतेच. पोटी देणार राव, तेवढं देणार. अरे पण आता तिकडे दिलो मी, कुठून देऊ तुला? झाल्या काहीतरी आपलं उघड येऊन. अहो मग ते साप किरकुड ते बस मोकार बाईला डोस बिऊस केलं. मग नाही चावत किरकुडाला जर आपण हात स्वतःने हे केलं ना तर चावतो. किरकुड नाही चावत, किरकुड जाईन निघून. त्याला 12 वाटा नका मारू म्हणावं. ते काय रानातले प्राणी ते काय तुमच्या घरात येतात का? 12 वाटा म्हणजे पलीकडून सगळी भीती तिच्या. कस काय 12 वाटा? साप आहे ना साप. तुम्ही फक्त म्हणा बघू नका काय नाही, तिच्या वाट्यात निघून जातो. काय नाही करीत. कशाला हे करीत बसायचं? काय हे पोटी आपल्या गावात आहे ना, किरकुड निघायला लागले बरं का. पाऊस काळायच्या आता निघत असतात पावसाळ्यात बिळात पाणी केलं. हिमालयात कसे निघत आहेत? हिमालयाला तिकडं आफ्रिका का आफ्रिका का? तू कवा गेला हिमालयात आणि आफ्रिकात साप बघायला? तिकडे निघत ती मला सांगायला लागला. पेपरला होतं. एखादा अर्धा साप कधी आपल्या गावात दिसतो? उलट चांगलं आहे ना, साप असला म्हणजे बेंडके खात्यात. मारीत नका जात जाऊ. हो ना, आपण नाही मारीत भाऊ. आपण कशाला मारव त्या सापाला? आपण नाही जीवन मारीत मोकार. कशाला ते चिमटाने भेटून मला मागायला आला उगाच? जाऊ द्या मग काय. पण जा ना, तू साप निघलाय ते जा ना तिकडे. मग बघ ना, इथं बसला गप्पा मारीत. पुढं तू साप निघला म्हणलाय ना. अयो, आणि तिथं गप्पा मारीत बसला. हे सरलच होतो मी. जा पळ, बघ जाईन त्यो. हा जातो. जे त्याला हळूच काढून दे. डवचूक येऊ नका. नाही जा. सकाळ धरून काहीतरी गावातली उंदर मार, साप मार. माझा न्यायचा तिकडे नेऊन टाकायचा. म्हणजे हायडे पुटीच्या घरी साप निघलो दुसऱ्या दारात मागायला. साप हाडा का? अयो घाबरलो ना मी. आवाज दे ना आधी आले. हो कुठे चिमटा? काय चिमटा दिलाय त्या डेपुटीने? गेलो तू धावत पळत गेलो का नाही? डेपुटी बोलले चिमटा बिमटा नाही मार. हाय त्यांच्याकडे खोटं बोलले असते ते. काय असं खोटं बोलले? ते उंदीरवाडीला चिमटा दिलाय. उंदऱ्याला चिमटा आणला का साप पकडायला? नाही दिला ना. ते उंदर गाव नाही का, त्या गावात दिला म्हणे त्यांनी. तिकडे चिमटा दिला. मग आता आपला साप कसा पकडायचा? कस काय म्हणजे? आता इथं जाले असल्यावर घाबरू तो काय श्याम्या? तुम्ही साप पकडणार? मग या जाल्याचा हात म्हणजे कैची आपली. हा नाद नाही करायचा. मी धरून उपसून काढतो ना, असा गार गार बिंगून खाली आपटी. तू जीव घेऊ त्याचा येडाय का काय? तू कोणाचं नकल आहे? साप ठेव तू साईडला तिकडे उभा राहा तुम्ही दोघं. आगावर येईन राव श्याम्या. चाललं नाही इकडे. मग इकडे थोड्या एवढी फनी आहे. दासला ना तर जाशील 12च्या भावी. हळू बर का? धरला काय? धरला काय? अरे श्याम्या, काय झालं? चावला. ती काय रक्त दिसतंय. हातबांना पटक्या. आणि ती विष आता लय अवघड आहे बाबा आता. अरे तुला म्हटलं होतं मी कशाला हात घालायचा. आता विषारी येतो. चिरायचं का?
चिरी ती कुठं आता हात बांधावं लागेल तो दवाखान्यात घेऊन जा. श्याम्या काय झाला तू सावध राहा इथं ते बाहेर येईन बरं का मी याला दवाखान्यात घेऊन जातो तू एक काम कर पैसे तू या फोन करा 500 रुपये 5000 रुपये टाक माझे टाकते, लगेच टाकते. तू टाक टाक, हा, लगेच जा तू चल जा तुला म्हणलं होतं मी काही करायची गरज नव्हती तुला हात घालतो त्यामध्ये मला छिजी झाल्या आग नाही होत ना रे नाही हा चक्कर बिक्कर आल्यासारखं नाही होत ना काही तुला नाही होय अरे काय वाजलं गाडी काही सुगंधाने 5000 टाकली ना चल बरं दवाखान्यात पटकन तू कुठे हे बस ए यार झाल्या सोड नको ते मी पाहिलेलं व्हिडिओ मध्ये साप चावला का बांधवला का असं काय नाही दर का अरे येडा झाला काय तू विष पांगन ना कुठं काय झालं काहीच नाही चावलं मी नाटक केली श्याम्या रक्त काय झालं मग पाईप लागला होता तू लय घाबरतो बा अरे मला वाटलं सापच चावलं येड्या तुला म्हणून मी एवढा घाबरलो नाही नाही साप बीप काही नाही चावला यार तसे पैसे दिले असते का आपल्याला सुगंधाने टाकले असते 5000 नाही ना टाकले की नाही मग लगे 5000 चल मस्त पैकी जाऊ टाकाटक एन्जॉय करू आपण येड्या काय तुझ्या आल्या काय त्या बिचाऱ्या गरिबीकडून 5000 रुपये घ्यायचे आपण आणि माझ्या घरी जीव आहे कधी अशा हात उतरती का रे ती उतरती का सांग अरे पण 40-50-100 रुपयेपर्यंत ठीक आहे एवढी 5000 अरे तिथं अजून 10-15,000 टाकायला तयार होईल माहितीये का फक्त तुझ्या जीवासाठी की तुझ्या दारामध्ये तुला साप चावला म्हणून तिने द्यायला तयार झाले ना एवढे पैसे सांग बरं अरे मग आता तिला जर म्हणलं असतं पाईप लागलाय मला तिने टाकले असते पैसे सांग अरे पण मग तुला लागलाच नाही मग कशाला येड्यावानी करायचं रे मला बी माझा जीव खालीवर झाला मला वाटलं साप चावला येड्या तुला विषारी असं लय सुगंधा विषय माया फिटली भाऊ तुला पैशाची अरे तसं नसतं जालो भाऊ का तू लक्षात घे आपण साप चावला म्हणून दवाखान्यात निघालो हा ठीक आहे तिला नाही माहित होणार पण वरचा कोण अरे वरचा भगवान त्यो म्हणून भाऊ भोलेनाथ म्हणजे माझ्या नागाच्या याच्यावर हे करून यांनी पैसे काढले हा अरे भाऊ याडा झाला का तू लोक माफ करतील पण आपलं कर्म आहे ना कर्म आपल्याला माफ नाही करणार आपलं जसं कर्म आहे ना तसं फळ देत असतो देव आपण आज तिचे 5000 रुपये खर्चू उद्या आपले 550 कुठं जाते ना तपास लागणार नाही भाऊ तू एक काम कर आपण आहे ना तिची माफी मागू भाऊ आणि तिला 5000 रुपये परत देऊन टाकू चांगलं नाही रे चल भाऊ श्याम्या आहे का नाही पटलं ना तुला तो माझ्या हाताची डोकं उघडील हा चल तिला देऊन लगे झाला आता काय करायचं ओ वहिनी ते मारलंच नाही साप अरे डिग्या कशाचा साप मारला मग एवढा मोठा साप मला इतकी भीती वाटली ते जालू भाऊजी शामराव त्यांना बोलवलं होतं मी अरे ते माझ्यामुळे ना जालू भाऊजींना साप डसला रे काय सांगू त्यांना आता 5000 रुपये टाकले दवाखान्यात घेऊन गेले मला सांगा हा ना डिग्या अरे ते जालू भाऊजींना जर काही झालं तर पारूचं कसं होईल रे त्यांचा संसार कसा होईल काय माझ्यामुळे लोकांना दुखापत आहे काळा साप आहे वहिनी तो विषारी साप आहे झाल्याचं बरं मला लय टेन्शन आलं रे जालू भाऊजींना हो जालू भाऊजी काय बोलले हो डॉक्टर बरं वाटतंय का आता अरे ते बरं आहे त्याला पण त्याला साप नाही चावला त्याला ते पाईपाचा पत्रा लागला होता त्यामुळे रक्त आलं होतं तिथे अयो जाऊ द्या तुम्हाला बरं वाटतंय ना ते महत्वाचं अहो मला किती टेन्शन आलं होतं म्हटलं तुम्हाला जर काही झालं तर मी त्या पारूला काय सांगू बरं खरं आहे ना बघितलं ना झाल्या मी काय म्हणलो तुला हा आपण लई चुकीची गोष्ट करायला चाललो होतो हा मला वाटलं सापच चावला तुझे 5000 रुपये टाकले मी तुला ऑनलाईन परत करतो दवाखान्यात काय जायची गरज नाही पडली तिथे गेलं लक्षात आलं की ते चिरलेलं आहे ना सापाचा दंश नाही आणि तिथं साप पण नाही तुला सांगतोय ना कसं असतं ना ते इचू काटन 12 वाटा तो निघून गेला असन कुठून तरी तू पाहिला तो घुसलेला तर तिथून कुठून तरी गेला असन पण जाल्याला वाटलं गंमत करावी गंमत करायला गेला आणि त्याला लागलं हो जालू भाऊजी अशी गंमत करता का आणि जर तुम्हाला खरंच असला असता आणि बघा बरोबर किती अवघड मला किती टेन्शन आलं किती होतं बघ ना सुगंधा किती टेन्शन आलं तिने फार म्हणजे सगळा विचार करत बसते ना रे ते आपल्याला मी माहिती का त्यांना फोन करून अजून पैसे मागितले म्हटलं दवाखान्याला लागले तर नाही काही गरज नाही बरं, चला जाऊ का मग मी हा जा तू तरी पण काळजी घे थोडं म्हणजे सावध राहा काहीतरी लावा त्याला हा ते पट्टी करून आणतो मी त्याला दवाखान्यात